हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सॅटरडे आणि आहोंनी आज सॅटरडेची सुट्टी घेतली आहे. तर आमच्याकडे असे छान विकेंडचे 2 दिवस आहेत, म्हणजे सॅटरडे आणि संडे. तर फुल धमाल करायची असं असं आम्ही ठरवलं आहे. तर चला आज सॅटरडेचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते आहे. त्याच्यासाठी आहे ना सकाळी लवकर उठून आम्ही आता लवकर नाही, अजिबात लवकर नाही उठलो आहे, आरामात उठलो आहे आम्ही. आरामात उठून आहे ना आता पहिलं म्हणजे ना मच्छी आणायला चाललो आहे, कारण की मग मच्छी संपेल का आपल्या मार्केटमधली, म्हणून अहो म्हणाले चल पहिलं आपण मच्छी आणायला जाऊया. मग आता इथे मार्केटला आलो आहे. तर आता मच्छीमध्ये आम्ही आता रावसाची मुंडी घेतली आहे आणि कोळंबी घेतली आहे. तर कोळंबीची रेसिपी मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आवडला तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा. चला. हे घेतली बोंबील आहे का बघ ना. बघ तरी पण कसे मावशी बोंबील? मावशी बोंबील कसे? 200ला वाटा. हे बघ बरं आहेत ना. मुंडी घेतली रावसाची. नको नको, नाहीतर आलो असतो इथेच. चला. चला मार्केटमध्ये काय जास्त एक फिरलो नाही, एक फेरफटका मारला आणि रावसाची मुंडी गेल्या गेल्याच आम्हाला दिसली होती, तर तीच उचलली आणि थोड्याशा आहोंने 1 किलोभर अशा कोळंबी घेतल्या होत्या. आणि आमची मच्छीवाली आहे ना ती मला आवाज देत होती, ये ना गं इकडे हलवा घे. म्हटलं नाही नाही, मुंडी घेतली आहे. म्हटलं आज मुंडी खाणार आहोत, जर घ्यायचं असलं तर तुमच्याकडे आलोच असतो म्हणून. सोलून दिली. बरं झालं ना सोलून आणलीस. छान आहे रे, मोठी आहे. काय करायचं? फ्राय, कोळंबी भात बनवूया, बिर्याणी. तेच ते काट रावस. रावसाची मुंडी. छोटे केले त्याने पीस? नाही ठीक आहे, एवढे तर पाहिजे ना. ते एकदम मोठे मोठे वाटतात. सोलून नाही घेतलंस? सोललं ना. सोललं. काय काय राहिलं असेल खाऊले, आपण काढू थोडेसे. ठीक आहे. ठीक आहे. ह्याचा काय रसा? फ्राय तर नाही करू शकत ना, हे सगळ्या मुंड्याच आहेत. आणि ही कोळंबी. एवढी सारी मुंडी घेऊन आलो होतो रावसाची, पण एवढी तर आज संपली जाणार नाही. तर आम्ही विचार केला चल थोडंसं डब्यामध्ये काढून ठेवूया आणि आत्ताला जेवढी पाहिजे ना तेवढी आपण बनवूया, कारण खाणारे आम्ही दोघंच, मुलं फक्त कोळंबी खातील. भाज छोटे छोटे कुठे टाकतोय. ही आता बनवायची आहे आणि ही फ्रीजरला जाणार आहे. ही फ्रायसाठी आहे आणि ही कोळंबी भातासाठी आहे ना. फ्राय करूया आणि ती कोळंबी भाताला ठेवूया. बस फ्रायला तर पाहिजे. हाय नमस्कार मंडळी, चहा प्यायला या. तर आज आहे शनिवार आणि आहोंची आज सुट्टी आहे, म्हणजे आज आणि उद्या सॅटरडे आणि संडे. तर असे दोन्ही दिवस आज अहो घरी आहेत. तर मग आज अहो घरी होते, म्हटलं की चला सकाळी जाऊन आपण मच्छी मार्केटला जाऊया आणि मच्छी घेऊन येऊया. तर मग तुम्हाला दाखवलंच ना मगाशी की इथे रावस आणली आहे, ही रावस आणली आहे आणि इथे ही कोळंबी आणली आहे. आता ही फ्राय करायची आहे आणि ह्याचा रस्सा बनवायचा आहे, सार बनवायचं आहे, कालवण आणि चपाती आणि भात बनवणार आहोत. चला आता मच्छीला इथे फोडणी देते. तर मच्छीची रेसिपी मी तुमच्याबरोबर अगोदर पण शेअर केली आहे, म्हणून मग मी करत नाही आहे. पण अहो फ्राय करतील ना तर तेव्हा मी नक्कीच ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते.
चला आजचा दिवस कसा जातो हे आपण बघूया. आजच्या दिवसाची सुरुवात मगाशीच झाली आहे, पण मी आता जेवण करता करता तुमच्याशी बोलते आहे. चला भेटूया नंतर. बाय. चला तर इथे आहे ना, आता मी रावसाची मुंडी बनवायला घेतली आहे. त्याच्यासाठी मसाला काढला होता ना, तो इथे व्यवस्थित भाजून घेते आहे. तुम्हाला नेहमी सांगत असते ना मी, की तेल येईपर्यंत आपण हा आपला मसाला म्हणजे आपली कढई पूर्ण सोडते त्या मसाल्याला इतपत आपण हा छान भाजून घ्यायचा आणि मग नंतर त्यामध्ये पाणी वगैरे टाकून द्यायचं. तुम्ही बघा मसाल्याला जर व्यवस्थित भाजलात ना तर खरंच बघा तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे त्याला आणि त्याचा स्वाद पण आपला तसाच राहतो. हां व्यवस्थित जेव्हा आपण भाजणार ना तर तू मच्छीत काय वेगळीच बनते. बरं ह्यासाठी मी आता काय काय घेतलं तुम्हाला थोडक्यात सांगते. खोबरं घेतलेलं, टोमॅटो घेतलेत आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं. थोडेसे धने टाकायचे, लाल मिरची, सुकी लाल मिरची ते टाकून आपल्याला हा मसाला ना वाटून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो तेल टाकून थोडीशी मेथी टाकायची आणि हा मसाला अगदी एकजीव जसं मी आता म्हणाली तुम्हाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तसं भाजून घ्यायचा आणि मग नंतर पाणी टाकून एक उकळी काढायची. एक उकळी आल्यानंतर मग आपल्याला ही मच्छी ह्यामध्ये सोडून द्यायची आहे जी रावसाची मुंडी आहे आणि मग ह्या रावसाच्या मुंडीला ना अगदी 2 मिनटासाठी एक उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं. जास्त अजिबात ह्याची उकळी काढायची नाही आहे, नाहीतर पूर्ण हे म्हणजे मेल्ट होऊन जाणार कारण मच्छी असते ना एक उकळीमध्ये आपली मच्छी ही शिजली जाते. आहा बघू शकताय तुम्ही. आत्ता मी जरी व्हॉइस ओव्हर करते आहे तरी माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे ना, खरं सांगते मी तुम्हाला. इतकी छान मस्त बनली होती ही रावसाची मुंडी. नॉनव्हेजवाल्यांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. पोट भरतं पण मन त्यांचं काय भरत नाही, बरोबर ना. चला एक उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. हा भांड्यांचा पसारा आवरून घेते, कोळंबी एका साईडला ठेवते आणि मग नंतर आपण कोळंबीला आता मसाला लावून घेऊया. चला आवरूया. मॅरिनेशन आहे ना अगोदरच करून ठेवायचं, पण आम्हाला ना खूप थोडा वेळ झालेला म्हणजे सॅटर्डे होता, आहोंनी सुट्टी घेतली होती आणि आमचं सगळं आज आरामात होतं. तर मग नाश्ता वगैरे झालेला होता. तर मी म्हटलं की थांबा मच्छी होऊ द्या, भात होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर आपण हे थोड्या वेळासाठी मॅरिनेशन करायला ठेवू. मग त्याच्यानंतर मी फ्राय करते. बरं आता मॅरिनेशनसाठी कोळंबी आहोंनी काय काय घेतलं आहे ह्याच्यामध्ये. बरं पहिला अद्रक लसूणची पेस्ट टाकली, नंतर गरम मसाला, चाट मसाला, हळद टाकली आहे, धना जिरा पावडर, लाल तिखट, हे बघा चिली फ्लेक्स टाकलं आहे त्याच्यामध्ये कारण आपण मिरचीचा वापर नाही केला आहे ह्यामध्ये म्हणून चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि थोडासा अर्धा लिंबू घेतला आहे तो पिळून टाकला आहे त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा यायला. तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही आगळ पण वापरू शकता. इथे आहोंनी लिंबू वापरला आहे. बरं आता त्याच्यामध्ये ते हे टाकतात कॉर्नफ्लॉवर 2 चमचा भरून असे टाकायचे आणि इथे माझा भात पण शिजतो आहे, दाखवलं मी तुम्हाला आता. चला परत येऊया कोळंबीकडे आणि आता ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे कारण बेसनने कुरकुरीतपणा येईल. तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता, मी नाही टाकलं इथे फक्त कॉर्नफ्लॉवर आणि बेसनाचं पीठ टाकलं आहे आणि थोडीशी 1 चमचाभर याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकली आहे. इथे चवीनुसार आहोंनी मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला आता छान एकजीव करून घेतात म्हणजे मिक्स करून घेतात. बरं मिक्स करता करता आठवलं अंकिता ह्यामध्ये काहीतरी एक कमी आहे. म्हटलं काय काय झालं. मला म्हणाले अंड पाहिजे, अंड टाकायचं ह्याच्यामध्ये एक. मग काय थांबलो थोडा वेळ, मुलांना पटकन अंड आणायला पाठवलं दुकानात, अंड घेऊन आले. आता 1 अंड ह्यामध्ये आपल्याला फोडून टाकायचं आहे. अंडं तर नक्कीच टाका हां कारण की अंड्याशिवाय ना त्याचं स्ट्रक्चर नाही बनत म्हणजे जे पण मसाले टाकलेत ना ते एकजीव नाही होत आणि एकजीव झाले ना की ते छान कुरकुरीत होतात. चला इथे आहोंनी आता मसाला लावलेला आहे आणि मी ते फ्राय करायला घेते. आता तेल तापायला ठेवलं आहे. चला फ्राय करून घेऊया. आज मस्त कोळंबी आहे.
बघा, मसाला कुठेही बाहेर निघालेला नाही आहे. म्हणजे ते म्हणतात ना, त्याचं आवरण तसंच्या तसंच आहे आणि इतके छान कुरकुरीत हे कोळंबी झाले होते ना, म्हणूनच म्हटलं तुम्हाला एक अंडा तरी ह्यामध्येच टाकाच. कारण की कसं आहे माहिती आहे का, माझ्या कोळंब्या इकडे कमी होत्या. जर तुमच्याकडे कोळंब्यांची क्वांटिटी ही जास्त असेल ना, तर त्या हिशोबाने तुम्ही अंडं कमी जास्त करू शकता. पण अंडे टाकलात ना, तर ते छान एक कोटिंग बसतं त्याला आणि ते कोटिंगमुळे आपल्या ह्या कोळंब्यात ना छान फ्राय केल्या जातात. बघा, नेहमी तुम्ही जेव्हा मसाला कोळंबी उचलणार ना फ्राय करायला टाकण्यासाठी, तेव्हा हा व्यवस्थित एकजीव मसाला करायचा. त्याला कोळंबीला थोडासा मसाला लावून घ्यायचा आणि मग नंतर ती त्यामध्ये सोडून द्यायची आहे. त्याच्यामुळे तो मसाला व्यवस्थित लागला जातो. बघा ना, कशा मस्त फुगल्यात ना माझ्या कोळंब्या इकडे. मस्तच हो, छान झालेल्या कोळंब्या एकदम. अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला करायचं असेल ना, तर नक्कीच करा. बघा, खूप छान होतात इथे कोळंबी फ्राय. अगदी म्हणजे बोलतात ना, कोणीही करू शकतं. लहान मुलं पण करू शकतात ही रेसिपी. इतकी सोपी दाखवली आहे आहोंनी. तर असे आमचे आहो आहेत हां, एकदम हौशी कलाकार आहेत ते जेवणाच्या बाबतीमध्ये. नॉनव्हेजचा दिवस असेल ना, तर थोडं माझं कमी असतं एकदम बर्डन म्हणजे जेवण करायचं. फक्त कटिंग, चॉपिंग वगैरे करून द्यायची असते त्यांना. बाकी सगळं त्यांचंच सगळं असतं. म्हणजे आयडियाज, काय बनवायचं अंकिता आज, काय नाही, ह्या कोळंबीला कसा मसाला लागल्यानंतर ती कशी छान होईल म्हणून. बघा, इथे मी तुम्हाला तेच दाखवते आहे, की आपण जेव्हा मच्छी आहे ना तेलामध्ये सोडतो ना, तेव्हा तो फास्ट गॅस करायचा. त्याच्यानंतर एक छान आपण पलटी मारण्याच्या वेळी आहे ना, त्याला मीडियम करायचं आणि एकदा पलटी मारून झालं, की त्याच्यानंतर ना जरा कमी गॅस करून आपण ही कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याला फास्ट करायचं. म्हणजे तो कुरकुरीतपणा व्यवस्थित येतो. चला, इथे माझ्या सगळ्या कोळंब्या ह्या फ्राय करून झालेल्या आहेत. चला, आता इथे जेवण वाढते मी. तर चपाती नाही बनवली, कारण की आज उशिरा थोडा नाश्ता केला होता. आज सगळं आरामात होतं ना, सांगितलं ना तुम्हाला आहोंची सुट्टी आहे म्हणून. तर आज सगळं आरामात होतं. तर आहो पण म्हणाले, की "नको अंकिता, चपाती नको करू, मस्त भात बनव आणि आपली मुंडी तर आपल्याला भरपूर खायची आहे, दोघांनाच खायची आहेत आणि ती संपवायची आहे आणि कोळंबी फ्राय केली आहे." मुलांना विचारलेलं तर ते म्हणाले, की "हो, आम्ही रस्सा खाणार म्हणून, कालवण खाणार, कालवण आणि भात खाऊ आणि कोळंबी फ्राय." बरं, चला, मस्त आता इथे छान ताट वाढते आणि आता आम्ही मस्त जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर पुढची कामं आहेत. म्हणजे काय माहिती आहे का, आहोंची आज सुट्टी होती ना, तर आहोंचं आज गाडीचं सर्व्हिसिंग होतं. काय त्यांचं काय तुटलं आहे वगैरे ते गाडीचं, तर ते सगळे पार्ट्स आणायला जायचे होते. तर जो त्याचा गॅरेजवाला आहे ना, तर तो म्हणाला, की "तुम्हाला इकडे सगळं सामान महाग मिळणार." तर बोरवलीला काय त्याने एक दुकान सांगितलेलं, तर तिथे आम्हाला जायचं होतं. तर मग आहो म्हणाले, "एक काम कर अंकिता, आपण आता जेवूया. जेवून झाल्यानंतर पटकन जाऊन ते सामान घेऊन येऊया." मग काय, इथे आता आम्ही जेवायला बसलो आहे. जेवून झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा. जेवलो आणि लगेच निघालो. तर इथे बोरवलीला आलो आहे. तर इथे गाड्यांचे आहेत ना पार्ट्स होलसेलमध्ये मिळतात. तर हे गॅरेजवाल्याने आम्हाला दुकानाचा ॲड्रेस सांगितला होता. तो म्हणाला, की "इकडे जावा, तर तुम्हाला इथे आहेत ना होलसेलमध्ये तुम्हाला सगळे पार्ट्स मिळतील." तर इथे हे केतन ऑटो पार्ट्स असं इथे हे दुकान आहे. तर इथे आम्ही आलो आहे आणि आता हे चला बघूया काय काय आणलं आहे आहोत मी. एवढं बघू. कलर छान आहे का? बापरे, हे काय? अच्छा, शॉकअप्सचं पण गेलेले. मग आता हे द्यायचं आहे त्याला? 5,000 रुपये झाले. सुट्टी. 5,200.
चला तर सुट्टी महाग पडलेली आहे आहोंना. जाऊ द्या, ह्या गोष्टी तर होतच राहतील, हो की नाही. चला बरं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सकाळपासूनचा आता संध्याकाळपर्यंतचा? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स पण करा हो. जर तुम्ही कमेंट्स केलात ना तर व्हिडिओ बनवायला अजून थोडीशी मजा येणार, खरंच सांगते मी तुम्हाला. तर आता घरी चाललो आहे, घरी म्हणजे डायरेक्ट आता गॅरेजवाल्याकडे जाणार आणि गॅरेजवाल्याला ही सगळी गाडी आणि हे पार्ट्स देणार आणि त्याला म्हणणार बाबा तुझं काम तू आता चालू कर. चला आता ही मस्त नटून थटून नवरीबाई आपल्या घरी येईल, तोपर्यंत आपण आता हा व्हिडिओ इथेच संपवते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आता ही गाडी इथे आहे तर आम्हाला आता चालत जावं लागेल. चालत जाता जाता ना इथे लस्सीचं दुकान दिसलं, म्हटलं अहो लस्सी घेऊया, आपण एक एक लस्सी पिऊया. आणि चला इथेच व्हिडिओ संपवते. सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.